जय शिवराय. मी दिव्या. तर मी आता एका डायग्नॉस्टिक्स सेंटरला गेलेली. ॲक्च्युली आईची टेस्ट करायची होती, म्हणजे सोनोग्राफी करायची होती. तर ते मला म्हटले की उपाशीपोटी करायची. तर मला वाटलं उपाशीपोटी म्हणजे सकाळची टेस्ट असते. मग मी त्यांना फोन केला, तर ते म्हटले की डॉक्टर 11 वाजेपर्यंत येतात. म्हटलं ठीक आहे. मग मी 11 वाजता तिथे गेली आणि जवळपास 12 वाजता डॉक्टर आलेत. म्हणजे तिथे 10-12 लोकं होते. ते सकाळपासून उपाशी आहेत. 11 वाजता टेस्ट होणार आणि टायमिंगमध्ये 10 ते 2 दिले. म्हणजे त्यांचे जे बोर्ड्स वगैरे लावलेत ना, तिथे 10 ते 2 दिले. तरी मी म्हटलं ठीक आहे, 11 ते 2 ओके. म्हणजे मला पटत नव्हतं, पण आता नाही काय करू शकत, कारण का इकडे एवढे सर्व्हिसेस अवेलेबल नाही आहेत. त्यानंतर डॉक्टर 12 वाजता आले आणि आईचा नंबर लागलाय 1 वाजता, 1:30 वाजता. काय सर्व्हिस काय आहे? ॲक्च्युली मला असं वाटतं की डॉक्टर लोकांनी तरी बेस्ट सर्व्हिस दिली पाहिजे. बिकॉज म्हणजे लोकं देवासारखी डॉक्टराची वाट बघतात, की आत्ता येतील, नंतर ॲक्च्युली मी आत्ता येतील, नंतर येतील, कारण का मला जायचं होतं कल्याणला तेच रिपोर्ट घेऊन. त्याच्यामुळे मी वाट बघत होती, आत्ता येतील, नंतर येतील, आत्ता येतील, नंतर येतील. आणि स्टाफ डेंजर बोलतात. म्हणजे एकदम लो लेव्हलचं. बोलायची पद्धत नाही लोकांना. म्हणजे जर मी विचारतीये किती वाजता येतील, काय येतील, तर ते म्हणतात आम्हाला नाही माहिती, डॉक्टर येतील तेव्हा येतील. तर मी म्हटलं की एका पेशंटला किती वेळ लागतो? तर ते मला म्हटलं की 20 मिनिटं लागतात. माहिती नाही किती वेळ होणार ते. म्हटलं मला कल्याणला जायचं होतं. तर मला म्हटले ना, म्हटलं ऑनलाईन बुकिंग मी काल विचारत होते तुम्हाला, ऑनलाईन बुकिंग नाही घेत. तर म्हटलं की नाही घेत ऑनलाईन बुकिंग, लोकं इथे येऊन बसतात. म्हटलं ठीक आहे. म्हणजे एकदम घाणेरडी सर्व्हिस आहे इथे. ठीक आहे, टेस्ट बीट सगळं सगळं चांगलं होतं, पण लाईक तुम्ही जे लोकांना ट्रीटमेंट देता ना, ते चांगलं नाही आहे. तुमची सर्व्हिस चांगली नाही आहे. तुमची बोलण्याची पद्धत, देन तुमचं जे काय असेल टायमिंग वगैरे, लोकं वाट बघतात हो. रात्री जेवलेले असतात. परत तुम्ही जी 8 वाजता टेस्ट झाली पाहिजे, ती टेस्ट होते 12-1ला होते. तर हे चुकीचं आहे. तर एवढंच बोलेल की सर्व्हिस सुधारा. मी कोणाचं नाव नाही घेते, पण सुधारले पाहिजेत लोकं. ज्यांच्यापर्यंत ही काही व्हिडिओ पोहोचेल, त्यांच्या जवळपास कोणी असे लोकं असेल, त्यांना रील शेअर करा. आणि ही एकदम सॅड रिॲलिटी आहे. एकदम घाणेरडी व्यवस्था आहे. बिकॉज तुम्ही लोकांनी म्हणजे डॉक्टर लोकांनी, त्या स्टाफ लोकांनी माणसांची केअर केली पाहिजे. बाय बाय.